दशक 15वा समास 7वा अधोर्ध निरूपण. श्रीराम. नाना विकाराचे मूळ ते हे मूळ मायाचं केवळ. अचंचळी जे चंचळ सूक्ष्म रूपे श्रीराम. मूळ माया जाणीवेची मुळींच्या मूळ संकल्पाची. ओळखी षड्गुण ऐश्वराची येणेची न्याये श्रीराम. प्रकृती पुरुष शिवशक्ती अर्धनारी नटेश्वर म्हणती. परी ते अवघी जगज्योती मूळ त्यासी श्रीराम. संकल्पाचे जे चळण तेची वायोचे लक्षण. वायो आणि त्रिगुण आणि पंचभूते श्रीराम. पाहता कोणी एक वेल त्याच्या मुळ्या अस्ति खोल. पत्रे पुष्पे फळे केवळ मुळाच पासी श्रीराम. याही वेगळे नाना रंग आकार विकार तरंग. नाना स्वाद अंतरंग मुळामध्ये श्रीराम. तेची मूळ फोडून पाहता काहीच नाही वाटे आता. पुढे वाढता वाढता दिसो लागे श्रीराम. कड्यावरी वेल निघाला अधोमुखे बळे चालिला. फापावोन पुढे आला भूमंडळी श्रीराम. तैसी मूळमाया जाण पंचभूते आणि त्रिगुण. मुळी आहेत हे प्रमाण प्रत्यय जाणावे श्रीराम. अखंड वेल पुढे वाढला नाना विकारी शोभला. विकारांचा विकार झाला असंभाव्य श्रीराम. नाना फडगरे फुटली नाना जुंबाडे वाढली. अनंत अग्रे चालिली सृष्टीमध्ये श्रीराम. कित्येक फळे ती पडती सवेची आणिक निघती. ऐसी होती आणि जाती सर्व काळ श्रीराम. एक वेलची वाळले पुन्हा तेथेची फुटले. ऐसे आले आणि गेले किती एक श्रीराम. पाने झडती आणि फुटती पुष्पे फळे तेणेची रीती. मध्ये जीव हे जगती असंभाव्य श्रीराम. अवघा वेलची करपतो मुळापासून पुन्हा होतो. ऐसा अवघा विचार जोतो प्रत्यक्ष जाणावा श्रीराम. मूळ खाणून काढिले प्रत्ययेण्याने निर्मूळ केले. तरी मग वाढण्याची राहिले सकळ काही श्रीराम. मुळी बीज शेवटी बीज मध्ये जळरूप बीज. ऐसा हा स्वभाव सहज विस्तारला श्रीराम. मुळामधील ज्या गोष्टी सांगत आहे बीज सृष्टी. जेथील अंश तेथे कष्टी न होता जातो श्रीराम. जातो येतो पुन्हा जातो ऐसा प्रत्यावृत्ती करीतो. परंतु आत्मज्ञानी जो तो अन्यथा न घडे श्रीराम. न घडे ऐसे जरी म्हणावे तरी काहीतरी लागे जाणावे. अंतरीच परी ठावे सकळा सकैचे श्रीराम. तेणेसीच कार्यभाग करीती परंतु तयास नेणती. दिसे ना ते काये करीती बापुडे लोक श्रीराम. विषय भोग तेणेची घडे तेणे विण काहीच न घडे. स्थूळ सांडून सूक्ष्मी पवाडे ऐसा पाहिजे श्रीराम. जे आपलेची अंतर तद्रूपची जगदांतर. शरीर भेदाचे विकार वेगळ आले श्रीराम. आंघोळीची आंघोळी स्वेदना एकीची एकीस कळेना. हात पाय अवेव नाना येणेची न्याये श्रीराम. अवेवाचे अवेव नेणे मातो परांचे काय जाणे. परांतर या कारणे जाणवेना श्रीराम. एकाची उदके सकळ वनस्पती नाना अग्रे भेद दिसती. खुडिली तितुकीच सुकती येरते टवटवीत श्रीराम. येणेची न्याये भेद झाला कळेना एकाचे एकाला. जाणपणे आत्मयाला भेद नाही श्रीराम. आत्मत्वी भेद दिसे देह प्रकृती करिता भासे. तरी जाणतची असे बहुतेक श्रीराम. देखो ना ऐको न जाणती शहाणे अंतर परीक्षिती. दूर्त ते अवघेच समजती गुप्तरूपे श्रीराम. जो बहुतांचे पाळण करी तो बहुतांचे अंतर विवरी. धूर्तपणे ठाऊके करी सकळ काही श्रीराम. आधी मनोगत पाहती मग विश्वास धरिती. प्राणी मात्र येणे रीती वर्तत आहे श्रीराम. स्मरणामागे विस्मरण रोकडी प्रचित प्रमाण. आपले ठेवणे आपण चुकत आहे श्रीराम. आपलेच आपणा स्मरेना बोलिले ते आठवेना. उठती अनंत कल्पना ठाऊक्या कैच्या श्रीराम. ऐसे हे चंचळ चक्र काही नीट काही वक्र. जाला रंक अथवा शक्र तरी स्मरणा स्मरणे श्रीराम. स्मरण म्हणजे देव विस्मरण म्हणजे दानव. स्मरण विस्मरणे मानव वर्तती आता श्रीराम. म्हणून देवी आणि दानवी संपत्ती द्विधा जाणावी. प्रचित मानसी आणावी विवेके सहित श्रीराम. विवेके विवेक जाणावा आत्म्याने आत्मा ओळखावा. नेत्रे नेत्रची पहावा दर्पणीचा श्रीराम. स्थूळे स्थूळ खाजवावे सूक्ष्मे सूक्ष्म समजावे. खुणेने खुणेसी बाणावे अंतर्यामी श्रीराम. विचारे जाणावा विचार अंतरे जाणावे अंतर. अंतरे जाणावे परांतर
होऊन या श्रीराम. स्मरणा माझी विस्मरण, हेची भेदाचे लक्षण, एक देसी परिपूर्ण, होत नाही श्रीराम. पुढे सिके मागे विसरे, पुढे उजेडे मागे अंधारे, पुढे स्मरे मागे विस्मरे, सकळ काही श्रीराम. तुर्या जाणावी स्मरण, सुषुप्ती जाणावी विस्मरण, उभयता शरीरी जाण, वर्तती आता श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अधोर्ध निरूपण नाम समास 7वा समाप्त. दशक 15वा समास 7वा अधोर्ध निरूपण. श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की अनेक विकारांचे मूळ फक्त मूळ मायाच आहे. निश्चळ अशा परब्रह्माच्या ठिकाणी ती चंचळ पण अतिसूक्ष्म रूपाने असते. जाणीव म्हणजे मूळ माया होय. ब्रह्माच्या ठिकाणी जो मूळ संकल्प उठला तीच मूळ माया होय. तिलाच षड्गुणैश्वर संपन्न असे म्हणतात. प्रकृती पुरुष, शिवशक्ती, अर्धनारी नटेश्वर इत्यादी नावांनी तिला ओळखतात. पण ती जगज्योती म्हणजेच मूळ जाणीवच होय. संकल्पाचे जे चलन तेच वायूचे लक्षण स्वरूप होय. वायू, त्रिगुण आणि पंचमहाभूते एकच जाणावी. एखादा वेल पाहिला तर त्याच्या मुळ्या खोल गेलेल्या असतात. त्या मुळ्यांच्या मुळेच वेलाला पाने, फुले व फळे लागतात. इतरही त्या वेलाच्या ठिकाणी जे नाना रंग, आकार, विकार, तरंग, नाना स्वाद इत्यादी दिसून येतात त्यांचे अंतरंग मुळामध्येच असते. पण तीच मुळी फोडून पाहिल्यास तेथे काहीच दिसून येत नाही. त्यामुळे त्यात काही नाही असेच प्रथम वाटते. पण पुढे जसजशी वेलाची वाढ होते तसे हे सर्व स्पष्ट दिसू लागते. एखाद्या कड्यावरही कधी कधी वेल निघतो. तो जोमाने खालच्या बाजूकडे वाढू लागतो. तो फोफावून पुढे खूप विस्तार पावतो व जमिनीपर्यंत येऊन पोहोचतो. मूळ माया ही त्याप्रमाणेच जाणावी. तिच्यातच पंचमहाभूते आणि त्रिगुण प्रथम अत्यंत सूक्ष्म रूपाने असतात हे अनुभवाने जाणून घ्यावे. असा हा वेल पुढे अखंड वाढू लागला. तो नाना विकारांनी शोभू लागला. त्या विकारातून आणखी असंभाव्य विकार उत्पन्न झाले. त्याला अनेक शाखा फुटल्या, अनेक समुदाय वाढले आणि या सृष्टीमध्ये त्याची अनंत अग्रे पसरत चालली. कित्येक फळे गळून पडली, त्याचबरोबर आणखी नवीनही लागली. याप्रमाणे कित्येक वेल आले आणि गेले. काही वेल वाळले, नंतर तेथेच दुसरे फुटले. याप्रमाणे कित्येक वेल आले आणि गेले. वेलाची जुनी पाने गळून पडतात, नवीन फुटतात. त्याचप्रमाणे फुले, फळे ही पहिली गळून पडतात आणि नवीन फुटतच असतात. मध्यंतरी असंख्य जीवांची उत्पत्ती होतच असते. कधी कधी संपूर्ण वेलच करपून जातो, पण परत मुळापासून पुन्हा उगवतो. याप्रमाणे विचार करून व प्रत्यक्ष अनुभवाने सर्व जाणून घ्यावे. वासनामय मूळ खणून काढले, स्वस्वरूप अनुभवाने निर्मूलन केले म्हणजे मूळच नष्ट झाले की मग वेलाची वाढच संपूर्ण बंद पडते. सगळ्यांच्या आधी मुळात बीज असते, शेवटीही बीजच राहते. मध्ये जळरूपाने नाना पत्री, पुष्पे, फळे या रूपानेही बीजच विस्तारलेले असते. या प्रकारे त्या बीजाचाच हा सर्व स्वाभाविक सहज विस्तार असतो. मुळात काय आहे हेच बीजापासून झालेली पाने, फळे इत्यादी बीजांमध्ये दिसत नसूनही प्रगट करीत असतात. काहीही कष्ट न पडता जिथला जो अंश असतो तेथे तो व्यवस्थितपणे जातो. याप्रमाणे जीव जातो, येतो, पुन्हा जातो, याप्रमाणे येरझारा करीतच असतो. परंतु जो आत्मज्ञानी असतो तो मात्र जन्ममृत्यू असणारा असा होत नाही. आत्मज्ञानाच्या बाबतीत असे घडत नाही असे जरी आपण म्हटले तरी त्यालाही काहीतरी म्हणजे सतत अनुसंधान आदी करावेच लागते. हे ज्याचे त्याला अंतर्यामी माहीत असते, पण सर्वांना ते कसे कळणार? अंतरात्म्याच्या बळावरच सर्व लोक कार्यभाग करीत असतात तरी ते त्याला जाणत नाहीत. पण लोक तरी बिचारे काय करणार, कारण तो तर दिसतच नाही. प्राणी अंतरात्म्यामुळेच विषय भोग घेऊ शकतात, त्याच्याशिवाय तर काहीच घडू शकत नाही. म्हणून स्थूल देहास सोडून सूक्ष्माचा विचार केला पाहिजे. जो आपल्या अंतरी आहे तोच जगाच्या अंतरी आहे. दोन्हीकडे अंतरात्मा एकच आहे. शरीर भेदामुळे तो वेगळा दिसतो. एका बोटाचे दुःख त्या बोटालाच फक्त जाणवते, दुसऱ्या बोटाला ते कळत नाही. हातपाय इत्यादी अवयवांचेही तसेच आहे. एका अवयवाचे दुःख दुसऱ्या अवयवालाही कळत नाही, तेथे दुसऱ्या माणसाचे काय जाणवणार? म्हणून लोकांचे अंतःकरणही या प्रकारे जाणता येत नाही. एकाच पाण्याने सर्व वनस्पतींचे पोषण होते. अंकुर फुटल्यावर वनस्पतीतला भेद कळून येतो. त्यांचा जेवढा भाग खुडावा तेवढाच फक्त सुकतो, न खुडलेला टवटवीत राहतो. या न्यायानेच वस्तुवस्तूत भेद उत्पन्न झाला.
एकाचे दुसऱ्याला कळत नाही, पण जाणीव रूपाने आत्म्यामध्ये म्हणजेच अंतरात्म्यामध्ये कोणताही भेद नाही. आत्म्याच्या ठिकाणी जो भेद दिसतो तो देहाच्या प्रकृतीमुळे दिसतो. प्रत्येकाच्या ठायी दिसणारा वेगळेपणा हा देह स्वभावामुळे होय हे बहुतेकांना माहीत असते. बहुतेक लोक पाहून आणि ऐकून जाणतात, पण शहाणे असतात ते अंतरंगाची परीक्षा करून जाणतात. धूर्त लोक सर्वच जाणतात, पण गुप्त रूपाने म्हणजे उघड बोलून दाखवत नाहीत. जो अनेकांचे पालन करतो, अनेकांचे अंतरंग तपासून पाहतो, त्याला धूर्तपणामुळे सगळे काही ठाऊक होते. लोक दुसऱ्याचे मनोगत आधी जाणून घेतात आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवतात. सर्व प्राणी मात्र या पद्धतीने वागत असतात. स्मरणानंतर विस्मरण होतच असते याची रोकडी प्रचिती सर्वांना येत असते. त्यामुळे आपलीच वस्तू आपल्याला आठवत नाही. आपलीच वस्तू आपल्याला आठवत नाही. आपण काय बोललो तेही आठवत नाही. त्यामुळे मनात अनंत कल्पना उठत असतात. पण त्या कशा लक्षात राहणार? असे हे स्मरण विस्मरणाचे चक्र सारखे सुरू असते. त्यात काही सरळ असते, काही वाकडे असते. रंक असो वा इंद्र असो, कुणालाही स्मरण विस्मरण हे होतच असते. स्मरण म्हणजे देव, तर दानव हे विस्मरण रूप आहेत. मानवात हे दोन्ही प्रकार असतात, म्हणजे कधी स्मरण तर कधी विस्मरण असा प्रकार त्यांच्या जीवनात दिसून येतो. म्हणूनच मानवी संपत्ती ही दोन प्रकारची असते, दैवी प्रकृतीची अथवा दानवी स्वरूपाची. विवेकाने आपल्या मनात याची प्रचिती पाहावी. विवेकाने सारासार विवेक जाणावा. अंतरात्म्याने आत्मा ओळखावा. आपल्या डोळ्यांनीच आरशातील डोळा पाहावा. स्थूलाने स्थूल खाजवावे, सूक्ष्माने सूक्ष्म जाणून घ्यावे, खुणेनेच अंतर्यामी खूण बाणून घ्यावी. विचाराने दुसऱ्याच्या मनातील विचार जाणावा. आपल्या अंतरंगावरून लोकांचे अंतरंग जाणावे. दुसऱ्याच्या अंतरंगाशी समरस होऊन ते जाणून घ्यावे. अंतरात्मा सर्वत्र आहे या स्मरणाचे विस्मरण होऊन मी, तू इत्यादी भेद निर्माण होतो. हा भेद एकदेशी सापेक्ष असल्याने तो परिपूर्ण म्हणजेच खरा नव्हे. पुढचे शिकतो पण मागचे विसरतो. पुढे उजेड असतो पण मागे अंधार असतो. माणूस पुढचे स्मरतो आणि मागचे सर्व काही विसरतो, अशी त्याची स्थिती असते. तुर्यावस्था म्हणजे स्मरण असे जाणावे, तर सुषुप्ती अवस्था म्हणजे विस्मरण होय. या दोन्ही अवस्था माणसांच्या देहात राहतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अधोर्ध निरूपण नाम समास 7वा समाप्त.